नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. म्हणतात ना, चोराच्या मनात चांदण. म्हणजे रात्रीच्या वेळेला चोरी करायला जेव्हा चोर बाहेर पडतो त्यावेळेला त्याला भीती कोणाची वाटते, तर ती चांदण्याची वाटत असते. कारण चांदण्याच्या प्रकाशात आपल्याला कोणीतरी बघेल, कोणीतरी आपल्याला ओळखेल, ही धास्ती त्याच्या मनामध्ये असते. कारण चोरी करताना कोणी आपल्याला बघू नये, चुपचाप सगळं उचलायचा ऐवज आणि पोवारा ठोकायचा, अशा मनस्थितीमध्ये चोर असतो. असे जे चोर आहेत ते काही केवळ असे बुरटे चोर कुठल्या गावामधल्या कुठल्या गल्लीत चोऱ्या-माऱ्या करणारे नाहीत. तर राजकारणामध्ये सुद्धा असे चोर राजरोसपणे फिरत असतात. भारतासारख्या देशाला अजिबात नवीन नाहीये. पण अशीच परिस्थिती अमेरिकेत असेल, अशी कोणी कल्पना केली होती मित्रांनो? कोणीच केलेली नव्हती. आणि ही सगळी ह्या ज्या भानगडी आहेत, त्या गेल्या काही वर्ष नाही, दशकं चालू आहे. ही दशकानुदशकाची भ्रष्टाचाराची परंपरा जी आहे, ती यशस्वीपणे झाकली गेलेली होती. आणि दोन्ही पक्षांनी त्याला मदत केली आहे. मी एका पक्षाला दोष देणार नाही. ना रिपब्लिकन ना तुमचे डेमोक्रॅट्स. आणि मग त्याला काय करायचं, तर बाय पार्टिझन असं गोंडच नाव द्यायचं. म्हणजे काय, तर पक्ष कुठलाही आला तरी आमच्या देशाचं धोरण जे आहे ते बदलत नाही. कारण काय, तर म्हणे ते देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून तयार केलेलं असतं. पक्ष कुठलाही आला तरी काही हरकत नाही, ते इम्प्लिमेंट तेच धोरण करणार. याला ते म्हणायचे बाय पार्टिझन सिस्टीम, असं नाव दिलेलं होतं. हे बाय पार्टिझन सिस्टीमचं देताना नाव द्यायचं आणि प्रत्यक्षामध्ये त्या सगळ्या यंत्रणेचा उपयोग जो आहे किंवा गैरवापर जो आहे तो आपल्या भ्रष्टाचारासाठी करायचा आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी करायचा. हा अगदी मोठा मुद्दा आहे. तर तुम्हाला एक साधं उदाहरण देते. तुम्ही अमेरिकेमध्ये प्रचाराची मोहीम झाली, ती सगळी ऐकली असेल. त्याच्यामध्ये अचानक तुम्ही एक वाचलं असेल, की बायडेन यांना उमेदवारी तर मागे घ्यावी लागली आणि त्याच्याऐवजी कोणाची नेमणूक झाली? मी नेमणूक म्हणते. नेमणूक झाली ती कमला हॅरिस मॅडम साहेबांची. नेमणूक अशासाठी, की बायडेन हे पक्षाच्या सगळ्या प्रायमरी जिंकत त्या पदापर्यंत पोहोचलेले होते, उमेदवारीपर्यंत पोहोचले होते. अचानक पक्षांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि तुम्ही उमेदवारी मागे घ्या. तुमची लोकप्रियता काही ठीक दिसत नाही. तुमच्याऐवजी कमला हॅरिसना उभं करा. नाईलाजानी का होईना, पण बायडेन यांनी ते ऐकलं आणि कमला हॅरिस बाईसाहेब ज्या आहेत, त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून पुढे करण्यात आल्या. आणि अचानक एक बातमी आली, की अरे बायडेनना तर पैसा एवढा काही जमा करता आलेलाच नव्हता. तो पैसा जमा कुणी त्या बायडेनपेक्षा जास्त पैसा कमला हॅरिसने जमा केला. तुम्ही आठवत असेल तुम्हाला ट्रम्प यांचे जे साथीदार आहेत इलॉन मस्क किंवा इतर त्यांच्या सोबत असलेले जे काही उद्योगपती आहेत त्यांच्यावरती आणि आजच्या सरकारवरती सुद्धा हे कसं उद्योगपतींचं सरकार आहे. सूट बूट की सरकार म्हणतात ना इथे. आपल्याकडे पण म्हटलं जातं ना, सूट बूट की सरकार आहे. आणि काय तर अदानी अंबानींचं सरकार आहे, त्यांचं हित बघतं सरकार, गरिबाचं हित बघत नाही, असे जे आरोप केले जातात तसेच आरोप आज ट्रम्प वरती होताना तुम्हाला दिसतात. त्या ट्रम्पनी आपली सगळी जी प्रचार यंत्रणा आहे तिच्यासाठी असं म्हणतात $330 मिलियन किंवा 33 कोटी रुपये कोट डॉलर खर्च केले असं म्हणतात. कमला हॅरिस बाईसाहेबांचं काय आहे? कमला हॅरिस बाईसाहेबांचा आकडा त्याच्या तिप्पट आहे. म्हणजे जवळजवळ 99 करोड रुपये त्यांनी खर्च केले असं म्हटलं जातं. आता कल्पना करा मित्रांनो, की मग त्या कमला हॅरिसच्या मागे कोण उभं होतं? तर आश्चर्य तुम्हाला वाटेल, की कमला हॅरिसच्या मागे बाबा 1, 2, 3, 4, 5 असे हे उद्योगपती उभे होते. असं तुम्ही सिद्धच करू शकत नाही. कमाल आहे की नाही? इथे कसं आहे, इथे आपण सांगू शकतो, की इलॉन मस्कनी एवढे-एवढे पैसे ट्रम्पला दिले. त्यांच्या प्रचार यंत्रणेसाठी त्यांनी खर्च केले. कमला हॅरिससाठी कोणी खर्च केले? कमला हॅरिससाठी खर्च असे सगळे फुटकळ म्हणजे काय? तर ते ओबामाच्या वेळेला पण आठवतंय ना, त्याचं इतकं प्रचंड कौतुक झालेलं होतं, की त्यांनी काय केलं, तर क्राउड फंडिंग केलं. म्हणजे इंटरनेटवर आवाहन केलं
आणि इंटरनेटवरून लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला, भरगच्च प्रतिसाद असा दिला की ओबामाकडे पाणीचं पाणी चहूकडे म्हणतात तसे पैशांची रेलचेल झाली. इंटरनेटवरून लोकांनी पैसे दिले. आता असं लक्षात येत आहे की एक एक त्याला शास्त्रीय म्हणा किंवा जे फ्रॉड्स होतात ना, भ्रष्टाचार होत असतो त्याच्या बाबतीत जेव्हा इंटरनेटचा उपयोग केला जातो, सिस्टीमचा उपयोग केला जातो, समजा तुम्ही बँकिंग सिस्टीम आहे, ऑटोमेटेड सिस्टीमचा जेव्हा वापर केला जातो त्याच्यामध्ये एक स्मर्फिंग नावाची नवी संज्ञा आलेली आहे. नवी म्हणता येणार नाही एक्झॅक्टली, जुनी संज्ञा आहे, पण आपण पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये त्याचा विचार करतोय म्हणून मी त्याला पहिल्यांदा म्हणते, नवी म्हणते आहे. तर स्मर्फिंग म्हणजे काय? तर समजा तुम्हाला समजा मी उमेदवार आहे आणि मला तुम्हाला फंडिंग करायचं आहे, तर तुम्ही उचलले पैसे आणि बाबा मी $1 बिलियन यांना दिले असं तर तुम्हाला काय दाखवता येत नाही. मग काय करणार तुम्ही? तर तुम्ही काय करणार, तुमच्याकडचे जे पैसे आहेत ते एक 10-20 हजार 1 लाख अकाउंट मध्ये टाकून द्यायचे. कुठे 100, कुठे 1000, कुठे $5,000 असे सगळीकडे विखरून टाकायचे. आणि मग त्या विखुरलेल्या अकाउंट मधून पैसे माझ्या अकाउंटला द्यायचे. म्हणजे आता कोणी जर का माझी चौकशी करायची म्हटली तर कुठलंही ट्रान्झॅक्शन जे आहे ते काय मोठ्या रकमेचं नाही. रकमा किती? 100, 200, 500, त्याच्याही पेक्षा कमी, 20-50 असे पैसे माझ्या खात्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही चौकशी कोणाची करणार? पण गंमत अशी आहे की त्या लाखभर अकाउंट मध्ये पैसे टाकणारा एकच अकाउंट होता, पण त्याचा पुरावा तुम्हाला दिसत नाही. कारण का? तर तो समजा समजा अमेरिकन बँकिंग सिस्टीमच्या बाहेर असलेली बाब आहे ती. तिथून ते पैसे आले आणि तिथून मग माझ्या कॅम्पेन पर्यंत आले. आता ह्याचा छडा कसा लावायचा, पण त्याचाही छडा लावणारे लोक आहेत. हे सगळं करण्यासाठी यंत्रणा वापरल्या मी म्हणते तसं. तर त्याच्यामध्ये समजा पेपाल किंवा अर्थात त्याचं नाव मी घेते असं नाही, त्या काही जणांनी नावं घेतलेली पण आहेत. अशा पद्धतीच्या ज्या पेमेंट ऍग्रिगेटर्स म्हणतात किंवा ज्याला क्रेडिट कार्ड कंपन्या ज्या हे असं सेटल करू शकतात गोष्टी, त्यांचा वापर करण्यात येतो. छोटी 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 ट्रान्झॅक्शन त्यांच्या मार्फत टाकत राहायची. उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की अमेरिकेतून आता इथे पैसा येणं जेव्हा मोदी सरकारने थांबवलं तेव्हा त्यांनी पण शक्कल लढवली. त्यांनी काय शक्कल लढवली की नाही ना देत मोदी आपल्याला खर्च करायला, मग ठीक आहे, तिथून एक अमेरिकेतून एखादी सन्माननीय व्यक्ती भारत भेटीला येते, खिशामध्ये 2, 4, 5, 100 क्रेडिट कार्ड घेऊन येते. त्या क्रेडिट कार्डावर कुठे $1 लाख, कुठे $5 लाख, कुठे $10 लाख एवढी रक्कम असते. तेवढ्याचं क्रेडिट कार्ड असतं ते. आणि मग इथे तुम्हाला समजा मला पैसे द्यायचे $1 लाख, तर तुम्ही मला ते क्रेडिट कार्ड देऊन टाकता आणि $1 लाख खर्च होईपर्यंत मी ते इथे वापरत असते. आता ह्याचा कुठे छडा लागत नाही, कारण ते क्रेडिट कार्ड जे आहे ते भारत सरकारच्या अखत्यारीत नाही. क्रेडिट कार्डाच्या कंपन्या आहेत, त्यांना आपल्या कार्डावरती काय ट्रान्झॅक्शन झाली हे सांगण्याचं बंधन नाही भारत सरकारला. त्यामुळे हा सगळा जो खर्च आहे तो सगळा खर्च अध्यारूत राहतो, पडद्याआड राहतो आणि त्याचा छडा लावणं अतिशय कठीण जातं. तर अशा पद्धतीने हे जे स्मर्फिंग आहे त्या पद्धतीने ह्या लोकांनी पैसा मिळवलेला दिसतो. का एक नवा शोध असा लावलेला आहे की ती जी मी म्हटलं ना तुम्हाला, कोणीतरी एक ठरवतो की मला बाबा काय $1 बिलियन खर्च करायचा आहे आणि तो 1 लाख, 2 लाख, 5 लाख अकाउंट मध्ये टाकून देतो. ही व्यक्ती कोण आहे हे $1 बिलियन खर्च करणारे? तर ते सगळे सोर्सेस जे आहेत असं म्हणतात की ते चीन मधून सुरू होतात. म्हणजे चीन मधला पैसा हा मध्ये आला, मग मध्ये सगळी सोरोस गँग आणि त्यांच्या 300-400 काय कंपन्या आहेत आणि त्यांच्या आणखी हजारो NGOज आहेत, ह्या सगळ्यांचा वापर करून तो पैसा असा झिरपून टाकला जातो आणि मग तो हळूहळू हळूहळू करत एका ठिकाणी जमा केला जातो. तर ह्या सगळ्याचा छडा आमच्याकडे आहे असं सांगणारे महाभाग आहेत. खुद्द इलॉन मस्कनी सुद्धा याच्यावरती काही
मत व्यक्त केलेलं आहे की ह्याच्यामध्ये अधिक खोलात जाण्याची गरज आहे म्हणून. तेव्हा ते एकदा त्यांना टीप मिळाली की इलॉन मस्क काही गप्प बसणार नाहीत, कारण त्यांना ते कामच दिलेलं आहे. त्यांनी दुसरा एक छडा असा लावलेला आहे की जवळजवळ 300 मिलियन डॉलर्सहून जास्त रक्कम जी आहे ती लहान मुलांच्या नावाने वाटण्यात आलेली, त्यांना कर्ज दिलेत. लहान मुलं म्हणजे काय, तर 11 वर्षापेक्षा कमी वयाची, ज्यांना कोविड आजार झाला आणि तो फाईट बॅक करण्यासाठी त्यांना पैशाची मदत सरकारतर्फे करण्यात आली, आणि ती $330 मिलियन आहे असं लक्षात आलं. आता 330 मिलियन डॉलर जे दिले गेले त्याच्यामधले एका व्यक्तीला $36,000 मिळालेत, आणि जन्मतिथीनुसार त्याचं वय 117 असल्याचं दिसलंय. अशी एकूण 5,500 म्हणजे 5,600 कर्ज दिली गेली, त्यातली 3,000हून जास्त कर्ज जी आहेत ती अशा प्रकारे आज घोटाळ्यात सापडलेली कर्ज आहेत असं दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये काही जण जे आहेत $330 मिलियन, त्याच्यापैकी काही जण 115 वर्षाचे आहेत. 157 वर्षाचा जो मी सांगितला तो $36,000 कमावलेला माणूस आहे. म्हणजे अशा प्रकारे जर का तुम्ही कर्ज वाटली असतील या सरकारनी, बायडेन सरकारनी, तर ह्याच्यावरती काय म्हणता येईल तुम्हाला? 2020-21 अशा प्रकारे 5,600 कर्ज वाटली गेली, $312 मिलियन, आणि त्याच्यामध्ये whose only listed owner was 11-year-old or younger at the time of the loan. म्हणजे लोन देण्याच्या वेळेला 11 वर्ष ज्याचं वय आहे असा माणूस त्या अकाउंटचा, बॉरोरचा ओनर होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कसं आहे की अशा पद्धतीने काही त्याच्यामधली कर्ज ही खरी सुद्धा असतील, परंतु ही सगळी खरी आहेत का? कारण त्याच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने सोशल सिक्युरिटी नंबर वापरलेला आहे की तो नंबर आणि ते नाव जुळत नाही. लक्षात घ्या. म्हणजे सोशल सिक्युरिटी नंबर स्वाती तोरसेकर यांचा कर्ज दिलं गेलं कोण, XYZ ला. मला कर्ज मिळालं नाही, पण माझा सोशल सिक्युरिटी नंबर वापरून त्याच्या खात्यात पैसे टाकले गेले. हे कधी होतं मित्रांनो? मला समजा कोविड झाला असेल आणि मी 11 वर्षीय माणूस असेल, लक्षात घ्या, तर माझा सिक्युरिटी नंबर वापरून मला कर्ज मिळालं, तर मी एक वेळ समजू शकते की बाबा अशा पद्धतीचा आजार झाला आणि त्याच्यासाठी सरकारने मदत केलेली आहे. इथे तसं नाहीये. ऍक्च्युली स्पीकिंग तसंही होता कामा नये. इथे माझा सिक्युरिटी नंबर वापरायचा, XYZ ला कर्ज द्यायचं, आणि त्याची सगळी बेरीज जी आहे ती $12 मिलियन. मी तुम्हाला जो आकडा सांगितला तो आकडा महत्वाचा आहे. जेव्हा हे बघितलं गेलं इलॉन मस्क कडून, तेव्हा त्यांना शंका आली आणि आता त्याची सखोल चौकशी करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. किती याचा अर्थ असा, सोशल सिक्युरिटी नंबर जो आहे, तुम्ही जर का अमेरिकेत कधी गेला असाल आणि तिथे व्यवहार आर्थिक केले असतील, तर तुम्हाला सतत सांगितलं जातं तुमचा सोशल सिक्युरिटी नंबर कोणालाही सांगू नका. कारण त्या सोशल सिक्युरिटी नंबरच्या आसपास अख्खी दुनिया अमेरिकेमध्ये फिरत असते, आणि तिच्यामध्ये जर का काही घोटाळा झाला तर जे फ्रॉड होतील ते सगळे तुमच्या नावाने होतील, आणि तुम्ही त्याला जबाबदार धरले जाल, कारण तो गुपित ठेवणं ही तुमची जबाबदारी बनवण्यात आलेली. पण जशी माझी जबाबदारी बनवण्यात आली आहे माझ्या सोशल सिक्युरिटी नंबरसाठी, तसाच हा नंबर जो आहे तो कुठेतरी बँकेमध्ये स्टोअर केलेला आहे, सरकारी डेटाबेसमध्ये स्टोअर केलेला आहे. तिथून कोणी ही माहिती जर का उचलली असेल तर काय झालं असेल? कर्ज जी आहेत म्हणून संशयास्पद ठरतात. जसं मी म्हटलं की चीनकडून येणारा पैसा जो आहे तो अशा पद्धतीत वाटप झाला, तसाच अशा पद्धतीने जर का लहान मुलांचा वापर केला गेला असेल तर ती अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या इलॉन मस्कची जी टीम आहे त्यांना हे सगळं खोदून काढावं लागतंय. ही किती शर्मेची गोष्ट आहे मला सांगा. एक अमेरिकेसारखा देश हा
तिथे लोक तुमच्याकडे एक आदर्शवादी राज्य व्यवस्था म्हणून बघत होते, जिथे भ्रष्टाचाराला वाव नाही. ऑटोमेशन हे इतकं चांगल्या पद्धतीने केलं गेलेलं आहे की जिथे भ्रष्टाचार होऊ शकत नाही, अशी एक समजूत होती लोकांची. पण ती समजूत आता कशी ढासळत चालली आहे बघा. दुसरा एक उल्लेख मला खास करून करावासा वाटतो, की बायडेन यांच्या प्रशासनाच्या काळामध्ये एक प्रस्ताव आलेला होता आणि जवळजवळ 288 किंवा 90 मिलियन डॉलरचं कर्ज हे विद्यार्थ्यांना वाटलं गेलेलं होतं. वर्षानुवर्ष ते कर्ज फेडलं गेलेलं नाहीये. तिथे तुम्हाला जर का शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला कर्जाची सोय केली जाते आणि ते कर्ज जे आहे तुम्ही पुढच्या 20-25 वर्षामध्ये किंवा 30 वर्षामध्ये जशी तुमची कम्फर्ट लेवल असेल तशा पद्धतीने तुम्ही त्याचा परतावा करू शकता. म्हणजे शिक्षण घ्यायचं, नोकरी लागली की मग त्या नोकरीच्या तुमच्या पगारामधून तो खर्च परत केला जातो. तर अशी कर्ज जी थकलेली होती ती कर्ज जवळजवळ 288 मिलियन डॉलरची होती आणि बायडेन सरकारने वारंवार ती माफ करावी म्हणून प्रस्ताव आणला होता. तो 2-3 वेळेला परत मागे घेतला. सरतेशेवटी जाण्यापूर्वी त्यांनी ते पाऊल उचललं आणि ते कर्ज जे आहे ते बँकांच्या बुक्स मधून ते राईट ऑफ करण्यात आलं. म्हणजे हे कर्ज जे आहे ते त्याला बॅड डेट्स म्हणतात, की हे कधीही हे पैसे परत मिळणार नाहीये. सबब ते त्याच्यातून वगळा. आता मला शंका येते, हे जेव्हा कोविडच्या निमित्ताने लहान मुलांना दिलं गेलं कर्ज, ही विद्यार्थ्यांच्या नावानी म्हणून दिली गेलेली जी कर्ज होती ती नेमकी मिळाली होती कोणाला? अमेरिकेमध्ये सर्वसाधारण अमेरिकन हा प्रामाणिक माणूस आहे, तुम्हाला सांगतो. त्यांनी जर का कर्ज घेतलं असेल तर तो परतावा पण करेल. अजिबात परतावा न केलेली किंवा पार्शल परतावा केलेली ही जी सगळी कर्ज आहेत ती संशयास्पद ठरतात. ती नेमकी कोणाला दिली गेली होती ह्याचा सुद्धा पाठपुरावा करायला पाहिजे असं मला वाटतं. सगळं बघितलं ना की असं वाटतं की केवळ भारतातच नीरव मोदी, ललित मोदी आणि ते विजय मल्ल्या नसतात. म्हणजे इथल्या बँकांकडे जो पैसा जमा होत होता त्या पैशावरती इतक्या लोकांचा डोळा होता युपीए राजवटीमध्ये, की आपापल्या मर्जीच्या पसंतीच्या उद्योगपतींना खिरापत वाटली गेली. खिरापत वाटली गेली. आणि मग त्याच्यातला किती हिस्सा कोणाकडे कसा काय वळवला गेला आपल्याला माहिती नाही. आता असं आहे की ते कर्ज कोणाच्या नावाने आलंय, त्या उद्योगपतीच्या नावाने आलंय, त्यांनी ते फेडायला पाहिजे. उघड आहे. ज्याला ते पैसे मिळालेलेच नाही, म्हणजे तुम्ही आता समजा पूर्वीच्या काळी एक विहीर खणण्यासाठी म्हणून सरकारकडून तुम्ही समजा 50,000चं कर्ज घेतलं असेल तर त्या 50,000च्या कर्जातले 10-15,000 रुपये हे लोकांना तिकडे लाच म्हणून वाटण्यातच गेलेले असतात. म्हणजे त्याच्या हातामध्ये मिळाले 35,000 रुपये. आता 35,000 त्याला मिळाले, परत फेडताना त्याला 50,000 अधिक व्याज असे फेडायचे आहेत. तेव्हा ही जी लाच जी आहे ती कशी घेतली जाते हे भारतीयांना काही नवीन नाहीये. मग अशा पद्धतीमध्ये जर का सगळे व्यवहार इथे ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल, सगळे आता सगळेच्या सगळे उठून पळालेले आहेत ते कुठे युके मध्ये पळाले. आणखी एक कोणीतरी तो म्हणजे छोट्या मोठ्या देशांमध्ये जाऊन तिकडची आजच काल मी बातमी ऐकली की ललित मोदींकडे म्हणे वनुआतू नावाचं छोटं देश आहे, तिथे तुम्हाला आठवत असेल मोदी गेलेले होते. ऑस्ट्रेलियाच्या डोक्यावरती म्हणजे त्याच्या आसपास असलेलं हे वनुआतू नावाचं आयलंड आहे. तिथे मोदी गेलेले आठवत असतील. त्याची सिटिझनशिप होती म्हणे या मोदींकडे. आणि त्या वनुआतूने आता सांगितलं की आम्ही तुमचं नागरिकत्व जे आहे ते आता रिव्हर्स करतोय. तुम्ही आता आमचे नागरिक उरणार नाही. असं झाल्यानंतर आता ललित मोदी कुठे जाणार? म्हणजे त्यांना जर का तिकडून भारतात आणायचं ठरलं तर तो क्लेम काय करणार? मी वनुआतूचा नागरिक आहे. त्यांची मागणी, त्यांची परवानगी आणा. वनुआतूची परवानगी मिळाली की तो म्हणणार नाही मी तर माल्टाचा पण नागरिक आहे, माल्टाची परवानगी आणा. असं तो किती देशांची तुम्हाला फिरवत बसेल आणि त्याच्यात आणखी किती वर्ष जातील सांगता येत नाही. अशा पद्धतीचे व्यवहार जे आहेत ते अमेरिकेमधली ही उच्च पदस्थ मंडळी करत होती. ही अत्यंत विदारक कहाणी आहे. मी कुठल्याही अभिमानाने म्हणा किंवा समाधानाने हे शीर्षक दिलेलं नाहीये की नीरव, ललित, विजय
ह्यांसारखी माणसं काही भारतातच नाही तर ती अमेरिकेत सुद्धा होती, हे सांगायला सुद्धा आपल्याला लाज वाटते मित्रांनो, लाज वाटते. कारण उर्वरित समाज जो आहे अत्यंत प्रामाणिक समाज होता. सर्वसामान्यांमध्ये अशा पद्धतीच्या प्रवृत्ती कधी बघितल्या नव्हत्या, अजून सुद्धा नसतील. पण ही या पद्धतीची माणसं, कारण कुठे ना कुठेतरी तुम्हाला, कुठे ना कुठेतरी तुम्हाला तुमची लायकी नाही, तुमची पात्रता नाही, तरी सुद्धा लाभ मिळवायचे असतात, तरी सुद्धा पद मिळवायची असतात, तरी सुद्धा शिक्षणामध्ये घुसून आपली सीट मिळवायची असते. हा भ्रष्टाचार जेव्हा तुम्ही मनानी समाजाला शिकवता, तेव्हा तो तुम्हाला खायला उठतो. डायव्हर्सिटी, इक्विटी, इन्क्लुझिव्हनेस ह्या शब्दांचा वापर करून कोणाकोणाला कुठे कुठे घुसवून घेतलंय आणि कोणाकोणाला कशा कशाच्या नावाने पैसे दिलेले आहेत, ह्याचा छडा लावायचं काम आता चालू आहे. त्याच्या पुढे कारवाया होऊ शकतील. त्या कितपत होतील, कशा होतील, हे प्रश्नचिन्ह जरूर आहे. प्रत्येक जण त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उठवतोय. पण निदान आज जनतेच्या डोळ्यासमोर धूळफेक करणारी मंडळी ही होती, एवढं जरी आलं तरी देखील मी म्हणते खूप मोठी मजल मारली गेली. आत्ताशी 6 आठवडे होत आहेत ट्रम्प यांना सत्तेवर येऊन. बघू काय काय होतंय ते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.